ना मम्मीचं काम होतं, तर मग मम्मी मला बोलली की चल म्हणे सोबत चल. पण मी म्हटलं मी नाही येत म्हटलं, लय टाईमपास करते. मम्मी 11 पासून मागं लागलेली होती. मी 1 वाजता जाऊन आवरले आणि मम्मी म्हणे की साक्षीला पण घे म्हणून. आता इथं बघा बँक 2 वाजता जवळ त्यांची सुट्टी होती 1 तास आणि मग आम्ही पोहोचलोच इथं 1:05 मग मम्मीनं पटापट तिचं काम आवरलं आणि इथं आम्ही बसलो होतो टाईमपास करीत. आता म्हटलं ना मम्मी म्हटलं टाईमपासच इतका राहतो की बस पार. मग इथं बसलो आम्ही बोर होत होतो मक्कार आणि माझ्या बहिणीला शूज घ्यायचे होते. मग मम्मी ते शूज वगैरे घेत होती आणि मग आम्ही निघालो. आता माझी तर काही तब्येत ठीक नव्हती. मग साक्षी बोलली की ठीक आहे मी गाडी चालवते. आता बाईचा कॉन्फिडन्स पाहतील म्हटलं हा सरळ सरळ रोडला चालव म्हटलं गाडी. पण मग गर्दी आल्यावर माझ्याकडे दे म्हटलं. आता श्रामपूरमध्ये आम्ही आलो होतो. बाईनं गर्दीतसुद्धा उतरवलं नाही. भीती तर मला लय वाटते कोणाच्या पण मागं बसायला, पण चालवली तिने व्यवस्थित गाडी. आता इथं मम्मीचं चालू होतं खरेदी करायचं काम. मग आम्ही बसलेलो त्यात पण इतका टाईमपास इतकं बोर होतं. पण सोबत कोणी असलं का मग जाता निघून मग म्हटले तर भूक लागेल मम्मी काहीतरी घेऊन तरी दे. मग मम्मीनं आम्हाला शेजारी एक फुटाण्याची गाडी होती तिथून शेंगदाणे घेऊन दिले आणि आणलेलं होतं मम्मीनं आम्हाला लस्सीच्या वायद्यावर. मग आम्ही तर लस्सी प्यायला वगैरे गेलो तिथं पीत बसलो. आता सर्दी, नाक गळतंय, घसा पण खराब, तरी पण बघा तुम्ही कॉन्फिडन्स बघा. मस्त फुल ग्लास भरून लस्सी वगैरे पिलो आणि इथं ना एक फनी गोष्ट होती की इथं लिहिलं होतं कॅरी बॅग वापरायच बंदी. खालीच बाबांनी बॉटली ठेवलेल्या होत्या आणि त्याला भरभरून कॅरी बॅगी लावलेल्या होत्या. आणि इथं मी आईस्क्रीम पण खाल्ली, लस्सी पण पिले. म्हटलं आता उद्या तर माझे चांगले हाल आहे. मग इथं पण परत मम्मीला काहीतरी घ्यायचं होतं. परत टाईमपास आणि मंगळवार होता तर मंगळवारी ना आमच्या जवळजवळ बाजार असतो गावचा. तर मग इथं मम्मी बोलली की तुम्ही जा म्हणे बाजारला. तर बाजारला आम्ही दोघी होतो. जवळजवळ 6:30च्या आसपास आम्ही घरी आलो.